आज आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना घोषित केली याबद्दल आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आम्ही या कर्जमाफीविषयी संतुष्ट नाही। कारण की माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच जे थकीत कर्जदार आहेत अशांना आपण कर्जमाफी द्यावी। आणि आमची संघटनेची मागणी अशी होती, शेतकऱ्यांची मागणी अशी होती की माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडू द्या, ओला दुष्काळ पडू द्या, कोरडा दुष्काळ पडू द्या अशी त्यांनी मागणी केलेली होती। परंतु त्याच्यानुसार ओला दुष्काळ पण पडला आणि त्यामुळे या वर्षाला जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं सप्टेंबर मध्ये, तर हे शेतकरी पण या कर्जमाफीमध्ये बसायला पाहिजे होते। असो, त्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा उतारा कोरा 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 करू असं। परंतु ह्या 2 लाखापर्यंतच्या योजनेमध्ये, कर्जमाफीच्या योजनेमध्ये तसं कुठेही चित्र दिसत नाही। म्हणजे आपण एका साईडला 7/12 उतारा कोरा करण्याची भाषा करतात आणि दुसऱ्या साईडला फक्त 2 लाखापर्यंत मदत देतात किंवा कर्जमाफी करतात। हे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जे 2 लाखाच्या वरची जे शेतकरी जे आहेत ते या योजनेमध्ये बसत नाही, किंवा ज्यांनी 3 लाख 4 लाख कर्ज घेतलेले आहेत ते या निकषात बसतात की नाही बसतात हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही। म्हणजे जर का 4 लाख थकीत असेल तर त्या शेतकऱ्याला 2 लाख भरा तरच हे 2 लाख माफ भेटतील असा त्याचा अर्थ होतो का? हा एक मुद्दा झाला। त्यानंतर जे आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं की प्रोत्साहनपर 50,000 रुपये आम्ही नियमित जे कर्ज परतफेड करणारे शेतकरी त्यांच्यासाठी देऊ। परंतु मागचा जर अनुभव बघितला शासनाचा तर त्यानुसार अद्यापपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना मागच्या कर्जमाफीतले सुद्धा 50,000 मिळालेले नाही। तर आता ते काही पटण्यासारखं नाहीये। त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने या कर्जमाफी योजनेचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही महाराष्ट्रातील शेतकरी याविषयी संतुष्ट नाहीत। आणि या वर्षाची जर का कर्जमाफी या वर्षाच्या शेतकऱ्यांना जर का याच्यामध्ये इन्क्लूड केलं असतं तर कुठेतरी आम्हाला पटण्यासारखं होतं। कारण की या वर्षाला सर्व बाबतीत शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहेत। अतिवृष्टी झाली, त्याच्यानंतर हमीभावामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, कापसाला भाव नव्हता, केळीला भाव नव्हता, एकंदरीत सर्व जे काही पिकं होते शेतकऱ्यांचे त्या सर्वांचे भाव डल झालेले आहेत। त्यामुळे ही जी कर्जमाफी ही या वर्षाच्या 31 मार्च पर्यंतच्या सर्व सरसकटच करायला पाहिजे होती, कुठल्याही अटी न शर्ती ठेवता। त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो।